चालक पंगोलयति गिरिं यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणीं परमानंदमाधवं श्रीचैतन्येश्वरं। हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण दिव्य ज्ञान किंवा ज्ञानचक्षुची प्राप्ती कशी करावी, तर भगवद्गीतेच्या आपण मागच्या शृंखलेमध्ये वेगवेगळे विषय घेतले. मागच्या एक विषय घेतला होता की भौतिक समस्येला आध्यात्मिक उत्तर कसं असलं पाहिजे त्याची चर्चा केली. त्यानंतर त्याच्यामध्ये स्त्री धर्म सांगितला होता. स्त्री धर्माची चर्चा केली की स्त्रीचा रोल काय असतो, की चूल आणि मूल नाही तर चूल मूलेचा जो प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा शिकता येते. चूल म्हणजे काय, तर ती मेडिसिन्स देते आणि त्या मुलांचं आरोग्य ठेवते, त्याचा मानसिक विकास करते, शारीरिक विकास करते त्या चुलीच्या मागचा. आणि मूल ह्या शब्दाचा अर्थ लिटरली मूल नसून तर त्याच्यामागे त्या आईचे संस्कार आणि संस्कृती, संस्कार जे काही त्याला जडणघडण असते ती घडवण्याचं काम आहे, त्यामागे तो तत्त्व दिलेले आहे. म्हणून स्त्रीचा रोल काय असला पाहिजे, तिने काय काय केलं पाहिजे त्याची आपण चर्चा केली. नंतर एक पुरुषाचा रोल काय असला पाहिजे, पुरुष धर्म काय असला पाहिजे, आपण त्याची पण चर्चा केली. तर गीतेमध्ये जर पाहायला गेली तर भगवान कृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या, तर बऱ्याच लोकांना वाटतं की नाही गीता व्यावहारिक नाही, पण गीता त्याच्यापेक्षा व्यावहारिक ग्रंथ कोणताही नाही. गीतेच्या प्रत्येक श्लोक आजच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला मदत करतो. पण ते कोणतेही विषय असतो त्याला आपल्याला ती मदत करते. म्हणून ह्या गीतेला जेवढं खोलवर जाऊ तेवढं आपल्याला त्याच्यातून रत्न आपल्याला ते प्राप्त होऊ शकतात. तर आजचं आहे त्या गीतेला जाणायचं असेल किंवा त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर कसं करावं लागेल. कारण की ज्ञान तर बरेच जण घेतात, पण त्या ज्ञानाला विज्ञानामध्ये परिणित करता आलं पाहिजे. जसं शाळेचं नॉलेज घेतलं, डिग्री घेतली, त्याने थेरिटिकल नॉलेज घेतलं आहे, पण जेव्हा तो प्रॅक्टिकली नॉलेज करेल तेव्हा त्याला सॅलरी भेटतो कंपनीमध्ये. कंपनीमध्ये हे बघत नाही की तू किती डिग्री घेतली, कंपनीत हे बघता की तुला अनुभव किती वर्षाचा आहे, तू कोण्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्यानुसार त्याला सॅलरी ठरल्या जाते. बऱ्याच वेळा MBA MTech झालेल्या मुलांना 20-25 हजार रुपयात जॉब करावं लागतं. कारण थेरॉटिकल नॉलेज भरपूर आहे, पण प्रॅक्टिकल नसल्यामुळे ती सॅलरी त्यांना तसंच भेटेल. तसं अध्यात्म क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं भगवद्गीतेच्या विषयाच्या बाबतीत, तर थेरॉटिकल नॉलेज देणारे भरपूर येतात. त्यांच्यासारखं त्यांचं वाक्चातुर्य जर पाहिलं तर कोणीच नाही. कारण वाणीवर लक्ष्मीदेवी सारख्या निवास करते आणि तिच्या मुखातून तसं लोकांच्या वाणीतून ती कथा बाहेर पडते. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की ते स्वतः फॉलो करत नाही आणि त्यांना फॉलो करणारे लोकंसुद्धा फॉलो करत नाही. पण आपलं हरे कृष्ण जे आंदोलन आहे शिल प्रभुपादांनी केलं आहे, तर प्रभुपादांची एकच इच्छा होती की प्रभुपाद म्हणतात की मला जे रात्रीचे टिमटिमणारे चांदणे नको, तर एकच चंद्र जरी आला तो सगळ्यांना प्रकाशित करणारा पाहिजे. म्हणजे चंद्र म्हणजे काय की तो सगळ्याला प्रकाशित करतो. तसं आपले एक व्यक्ती जर आपल्या जीवनात पालन केलं आणि त्याने 4 जणांना सांगितलं तर ते चंद्राची उपमा केली जाते. तर त्या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी काय मार्ग आहेत, कसं केलं पाहिजे, तर भगवंत गीतेच्या जर 7व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंत ज्ञानचक्षुची प्राप्ती सांगतात. ह्या श्लोकामध्ये काय सांगतात चक्षुची, ते मला ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यम शेषता यज्ञात्वा नेहम भूया ज्ञात्वा तम शिष्यते. ते म्हणतात की प्रत्यक्ष ज्ञान व दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला परिपूर्ण सांगतो. ध्यानपूर्वक ऐका सगळ्यांना. प्रत्यक्ष व दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला परिपूर्ण सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणण्याचं शिल्लक राहणार नाही. भगवद्गीतेचा 7वा अध्याय श्लोक नंबर 2 मध्ये सांगितले. भगवंत काय सगळं ज्ञान देत आहेत. जसं शिल प्रभुपाद त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात की मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये सगळं नॉलेज आहे, पण ह्या जन्ममूर्ती जरा व्याधीचं ज्ञान कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये नाही. की ह्या जन्ममूर्तीला आपण कसं पार केलं पाहिजे ते पण ज्ञान नाही आहे, पण ते ज्ञान आपल्याला भगवद्गीतेतून मिळते. म्हणून इथं भगवंत ज्ञान चक्षुची कशी प्राप्ती केली पाहिजे, तर त्याला 2 महत्त्वाचे ज्ञान घ्यायचं असेल तर एक तुम्हाला नम्रता असली पाहिजे आणि दुसरी शरणागती. तोपर्यंत जर नम्रता नसेल आणि शरणागती नसेल, शरणागती ह्या शब्दाचा अर्थ काय की जो सांगतो व्यक्ती त्याला समर्पित भाव असला पाहिजे. याचं उदाहरण कोण आहे, अर्जुनानं. पहिल्या अध्यायात आणि 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन नुसतं बोलत होता आणि भगवंत ऐकत होते.
भगवंताने एक चकार शब्द नाही काढला. का? भगवंत म्हणे हां तू बोलत राहा. तोपर्यंत भगवंताने ज्ञान नाही दिलं. पण जेव्हा ते दुसऱ्या अध्यायामध्ये कार्पण्य दोषो पहता स्वभावा पृच्छामी तुम धर्म सुमूढ चेता, की आता मला मी कार्पण्य झालो आहे, माझा दोष आणि स्वभाव मला कळत नाही, तुम्ही ते सांगा. आता त्याचा पहिला संबंध काय होता? दोघांचा मित्राचा संबंध होता. पण आता काय, मी तुम्हाला शिष्यत्व शिकवतो, तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. जेव्हा असं म्हटल्यानंतर एक तर स्वभाव, कारण की आपला स्वभाव आपल्याला कळत नाही, दोष पण कळत नाही. पण अर्जुनानं काय सांगितलं? मला कळत नाही माझा स्वभाव काय. तर का तिथे शरणागतीने नम्रता दाखवल्यानंतर अर्जुनानं, आणि काय प्रपन्न, मी तुम्हाला शरणागत होतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी अर्जुनानं दाखवल्यानंतर भगवंताने गीता चालू केली होती. आणि दुसरं उदाहरण कोण आहे? राजा परीक्षितचं. परीक्षितसुद्धा पाहायला गेलं ते नम्रतेने गेलं. जर राजाच्या वेशामध्ये गेलं तर सुखदेव गोस्वामी ज्ञान नव्हतं सांगितलं असतं. पण त्याने काय केलं? निस्ती लंगोट धारण केली आणि म्हटले आता मी काही नाही, एक साधारण साधक म्हणून मूर्तिशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय, त्याने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तुम्ही सांगा. तेव्हा सुखदेव गोस्वामीने नाही का त्यांची नम्रता आणि समर्पण पाहिल्यानंतर ज्ञान देण्यास सुरुवात केलं. तिसरं उदाहरण आहे सौनक आदी ऋषींचं. जे सुत गोस्वामीकडे गेले आणि त्यांनी म्हटले की आम्ही 88,000 ऋषी नाही काही इथं मोठमोठे यज्ञ करतोय आणि आमच्या यज्ञाने आमचे डोळेच काळे होऊन चालले, त्याच्या पलीकडे आम्हाला काहीच कळत नाही. आमच्या कलियुगाच्या कल्याणासाठी आणि कमी वेळामध्ये भगवत प्राप्ती कशी केली पाहिजे ते आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा सुखदेव गोस्वामी सुत गोस्वामीने सौनक आदी ऋषींना ज्ञान दिलं. आणि त्याचं उलटं जर पाहायला गेलं तर अर्जुन बलरामजी जेव्हा तीर्थयात्रा निघाले आणि कथा करीत कोण होते? रोमहर्षींसोबत कथा करीत होते. पण तिथे त्यांचा अहंकार एवढा मोठा होता, तर त्या अहंकारामुळे ते ज्ञान त्यांना हे नाही. तर बलरामजीला त्याच गोष्टीचं वाईट वाटलं की अरे एवढं ज्ञान आहे, हा वेदव्यासाचा शिष्य आहे, पण याच्यामध्ये नम्रता आणि शरणागत नसल्यामुळं तिथे बलरामजीने काय केलं? त्याचा वध केला होता. म्हणून ज्ञान घेण्याचा जर मार्ग पाहिजे असेल तर पहिले आपल्याला नम्र असणं गरजेचं आहे. आणि ती नम्रता कशी येते? आर्टिफिशियली येते का? नाही. तर तुर्नादपी सुनेचेनं तरोरपी सहिष्ण अमानेनं मान देणं कीर्तनीय सदारी, की स्वतःला नगण्य समजणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नगण्य समजणार नाही तोपर्यंत आपल्याला हे दिव्य ज्ञान, हे दिव्य चक्षुचे ज्ञान भेटणार नाही. कारण भौतिक आपल्याला ज्या उपलब्धी असतात तर त्या अहंकाराचा जो आपल्याला थर असतो त्यामुळं ज्ञान भेटत नाही. मग आपला अनुभव पण असेल आपल्याला की आपण बऱ्याच वेळा गीता वाचतो, भागवत वाचतो, पण बऱ्याच वेळा कळत नाही. असं होतं का? होत असेल बऱ्याच जणांना. तर तिथे श्रील प्रभुपाद त्यांचे एक शिष्य सांगतात की त्याच्यामध्ये अभिमान जो असतो ना, त्या अभिमानामुळं ते ज्ञान त्याला नाही का रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्शन म्हणजे काय? जसं सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही आरसा धरला तर ते रिफ्लेक्स होतं, तसं ते ज्ञान रिफ्लेक्स होतं, ते आतमध्ये शिरत नाही. मग कधी कधी झोप लागून जाते, डुलक्या मारल्या जातात. काही जणाला ते ग्रंथ वाचायचं म्हणजे जड जातं आहे. एक ग्रंथ वाचायला त्याला 2-2, 3-3 वर्ष लागतात. कारण त्याचा अभिमान अहंकारामुळे किंवा भौतिक उपलब्ध्यामुळं त्याला ते ज्ञान नाही का, भगवंताचे ज्ञान आहे ना, ते आत्मसात करू शकत नाही. म्हणून भगवंताची अपेक्षा आहे अर्जुनाकडून किंवा आपल्या साधकांकडून की पहिलं नम्र भाव आला पाहिजे. आणि नम्रता कशाने येते? चेतो दर्पण मार्जन. स्वतःचं चित्त नाही का, जेव्हा तुम्ही महामंत्राचा जप करताना जेव्हा चित्तरूपी दर्पण साफ झालं तर तुम्हाला नाही का तुमचं प्रतिबिंब. तसंच ज्ञान हे ज्ञानाचा सार आहे. भगवद्गीताला काय म्हणतात? गीता सार म्हटलं जाते. तो सार तुम्हाला कळून जातो. तर इथे ज्ञानचक्षुचा पहिली स्टेप काय? एक समर्पण म्हणजे गुरुच्या प्रती आणि नम्रता. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नाने सेवाय उपदेशन ते ज्ञानीनं तत्वदर्शन. 3 कॅटेगरी सांगतात या श्लोकामध्ये. तद्विधी प्रणिपातेन, परिनिपात म्हणजे तू दंडवत करताना, म्हणजे मी सगळं समर्पित आहे, म्हणजे समर्पाचे भावना. परिप्रश्नेनं सेवा, प्रश्न कर, म्हणजे ते खरंच जिज्ञासेसाठी प्रश्न कर. आणि तिसरी गोष्ट सांगली सेवया, म्हणजे सेवा केली पाहिजे. सेवा जेवढी करतात तेवढं तुम्हाला ते गुरुच्या कृपेने. जसं मदन मोहन मालविया तुम्ही ऐकले असाल, मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी कृष्ण जन्मोत्सव मंदिर बांधलं आणि गीता प्रेस जे आहेत त्याचं मोठं योगदान आहे. एकदा ते भक्तिसिंह ठाकूरांना भेटायला गेलेत
आणि म्हटलं की मला नाही का काही प्रश्न येतात. तर ते म्हटले की काही प्रश्न आहेत. त्यांनी म्हटलं की माझा ब्रह्मचारी एक शिष्य आहे ना, DT किचनमध्ये भांडे घासतोय, त्याच्याकडे जा आणि जेव्हा तुम्ही त्याला मदत करा, ते तुमचं सेवा झाली की माझा शिष्य किंवा मी तुम्हाला उत्तर देईन, आता मी देऊ शकत नाही. तर मदन मोहन वाटलं की अरे बापरे, मी एवढा मोठा आहे आणि मला काय सेवा सांगतात DT किचनमध्ये, पण एवढे संन्यासी सांगतात ऐकलं पाहिजे. मग गेले त्याने ते भगवंताचे जेवढे काही भांडे होते, गंधर्विकाचे, ते सगळे भांडे घासले. आणि मग तो ब्रह्मचारी म्हटला आणखी थोडेसे भांडे येतं, तुम्ही काय करा, हे पण मला मदत करू लागला. मग ते करता करता 1-1.5 तासामध्ये त्यांनी भांडे घासले, झाडू पोचा केला. आणि मग सगळं झाल्यानंतर भक्तिसिंह ठाकूर महाराज म्हणतात, आता विचारा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे. त्यावेळेस ते म्हटले नाही, माझे सगळे प्रश्नाचे उत्तर भेटले. काय? सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मला भेटले. म्हणजे तिथे त्यांना त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु होतं. सेवा केल्याबरोबर त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या शंका होत्या, संशय होता, तो दूर झाला. तसंच आपल्याला भक्ती मार्गामध्ये, साधनेमध्ये किंवा आपल्याला जी प्रोसिजर त्याच्यावर जर डाऊट येत असेल, तर सेवा केल्यानंतर तुम्हाला नाही का त्याचा नाही का अनुभव होते. कारण भगवंत काय म्हणतात, दिव्य ज्ञान, आपलं गुरु काय म्हणतात, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. ते ज्ञान मी त्या हृदयामध्ये काय करतो, प्रकाशित करतो. म्हणजे गुरु त्याच्यात नाही का ते ज्ञान आपोआप प्रज्वलित करतात. तर ही पहिली स्टेप आहे, परिपातेनं तद्विती प्रणिपात परिप्रश्न सेवा आहे. उपदेशन ते ज्ञानीनं तत्वदर्शिना. जे तत्व सांगतात ते तत्व तो तुम्ही ते स्वीकार करा. तर ह्या ज्ञानाला साधण्यासाठी 3 प्रमाण म्हटल्या जाते. एक प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान आणि शब्द प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाणामध्ये माणसाचं जर पाहिलं तर इंद्रिया 4, जसं वेदव्यास सांगतात आणि ईशोपनिषदमध्ये माणसामध्ये 4 दोष आहेत. पहिला दोष काय आहे की त्याला अपूर्ण इंद्रिय आहेत. दुसरं फसवण्याची वृत्ती. तिसरा चुका करणे. आणि चौथं भ्रमित होणे. तर हे 4 दोष असल्यामुळे त्याला ते ज्ञान भेटत नाही. तर पहिली जी स्टेप सांगितलेली इथे याच्यामध्ये इंद्रियाद्वारे, तर पहिली म्हणजे प्रत्यक्ष जे प्रमाण आहे, चुका करण्याची प्रवृत्ती. प्रत्येकजण चुका करतो या संसारामध्ये. चुका म्हणजे प्रत्येकजण आपण चुका करतो आणि त्या चुकाला झाकायचं असेल तर काय करतो, आपण दुसऱ्याला फसवितो. आणि त्या फसवीत झाल्यानंतर कधी कधी आपण भ्रमित होणं, समोरचं भरवित होतो. आणि हे कशामुळे होतं आहे? अपूर्ण इंद्रियामुळे होतं आहे. तर याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर कसं चुका करण्याची जी प्रवृत्ती आहे, जसं रात्री आपण जर पाहायला गेलं तर कधी कधी दोरीला नाही का आपण साप समजतो, किंवा आपल्याला एखाद्या भूतप्रेताची भीती वाटत असेल ना, तर एखाद्याची सावली पाहूनसुद्धा किंवा स्वतःच्या सावलीसुद्धा भीती वाटते का नाही? बऱ्याच वेळा अनुभव. हे कशामुळे होतं आहे? कारण आपण त्याला वास्तविक समजतो आणि त्या वास्तविकतेमुळं आपल्याला काय वाटतंय, हेच खरं आहे, त्याच्यामुळे त्याला भीती वाटते. पण जेव्हा प्रकाश येतो तेव्हा त्याच्यातला जो भीतीचं वातावरण ते दूर होतं आहे. त्याच प्रकारे ह्या जगामध्ये जी भ्रमित अवस्था आहे, संसाराला आपण जे म्हणतोय माझं, आणि त्या माझं म्हणण्यामुळे आपलंच काहीच नसतं, पण त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आहे, आनंद भेटण्याच्या ऐवजी दुःखच भेटते. तर याच्यामधून आपलं प्रभुपाद म्हणतात की हे जे मेंदूची विकसित अवस्था आहे, दुसऱ्याकडून चुका सापाला समजणं, तर या जगाला बघताना आपण कशानं पाहिलं पाहिजे? ते म्हणतात की अपूर्ण इंद्रियानं नाही पाहिलं पाहिजे, तर ज्ञानाच्या द्वाराने ह्या जगाला पाहिलं पाहिजे. मग ज्ञानाच्या द्वाराने काय पाहिलं पाहिजे? की मी शरीर नसून आत्मा आहे. मी शरीर नसून आत्मा आहे. हे किती लोकांना रिअलाईज होत आहे? कोणा नाही. प्रत्येकाला नाही का वाटतं शरीर. जर एखाद्याला म्हटलं मी शरीर ना आत्मा आहे, तर त्याला शरीराला किती त्याला शिव्या देऊ द्या, त्याचं किती क्रिटिसिझम करू द्या, तुम्ही त्याला मनावर कधीच घेणार नाही. का? मी आत्मा आहे, मला सुख देऊ, मान अपमान येऊ किंवा जीव. पण जोपर्यंत आपण जरी ज्ञान देत असेल तरी पण आपण शरीर स्तरावर आहेत. आपल्याला थोड्याशा गोष्टी जरी विचलित करतात, पारिवारिक असो, सामाजिक असो, किंवा आपण ज्या कार्यामध्ये करतो ते आपल्याला विचलित करणार, आपण शरीर स्तरावर आहे. म्हणून त्या शरीर स्तराच्या वरती यायचं असेल आणि जगाला आपण सत्य समजतो, ते सत्य नाही आहे. हे काय आहे? जग आहे ना, ही परिवर्तनशील आहे, हे शाश्वत नाही आहे. तर याला ह्या जगाला पाहायचं असेल तर भगवंताची पहिली अपेक्षा आहे की या जगाला तुम्ही ज्ञानाच्या द्वारे पहा.
की की ह्याच्यातलं शाश्वत काय आणि नश्वर काय हे जेव्हा आपल्याला कळेल तर आपण नश्वर गोष्टीच्या मागं लागणार नाहीत, तर आपण कोण्या गोष्टीच्या मागं लागणार आहे, तर शाश्वत गोष्टीचं लागलं. आणि 80% किंवा 90% जरी पाहायला गेलं, 95% लोक नश्वर गोष्टीचेच मागं लागलेले आहेत, जे कोणाच्या सोबत येणार नाही. आणि आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यासाठीच कार्य चालतं आहे. तर ह्या जगाला पाहताना ज्ञानाच्या द्वारे पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यातून निघण्यासाठी जी चुका करतो आपण, एक चूक झाली की दुसरी चूक, आणि चुका होतच राहतात. आणि मग दुसरी स्टेप काय म्हणतात, फसवण्याची वृत्ती. त्या चुकांना झाकायचं असेल तर आपण त्याला कारण देतो, नाही नाही भगवंताने जग कशाला बनवलं, भोगासाठीच बनवलं आहे, आपण त्याची एन्जॉय केला पाहिजे. तर यामध्ये ते म्हणतात की स्वधर्म समजला पाहिजे. मनुष्याचा खरं धर्म काय, तर धर्माची व्याख्या श्रील प्रभुपाद खूप सुंदर वर्णन करतात. साखरेचा गुणधर्म आहे गोडपणा देणं, मिठाचा गुणधर्म खारटपणा देणं, मिरचीचा गुणधर्म तिखटपणा देणं, आणि पाण्याचा धर्म आहे द्रवित असणं. जर मिरची गोड लागायला लागली तर तो धर्म नाही, हां, किंवा साखर कडू लागायला लागली तर तो त्याचा धर्म नाही, त्यांचा स्वाभाविक तो धर्म आहे. तो जर धर्म बदलला तर त्याला काय म्हणतात, अधर्म आहे. तसं मनुष्याचा धर्म आहे की ह्या जगामध्ये कोणाची कोणातरी सेवा करतो. त्याच्यामुळे 2 ऑप्शन आहेत, एक तर मायाची किंवा भगवंताची, आहे का नाही. मायाची सेवा केली, माया म्हणजे काय, ह्या जगातलं जे काही आपण प्रपंच ठेवलेला आहे, प्रपंचामध्ये आपण हे सगळे काही जमा करतोय, तर याच्यामध्ये काय होत आहे की त्या स्वधर्म आपण विसरत चाललो आहे. की स्वभाव काय, तर खरा स्वभाव काय, मनुष्याचं जिवेरे स्वरूप आहे कृष्ण रे नित्यदास, भगवंताचा दास बनणं. हां, धर्मम तुम साक्षात भगवतपर्यंत. जो धर्म भगवंताकडे प्रेरित करतो त्याला धर्म म्हटले जातं. ना धर्म का स्त्री पुरुष, हिंदू मुस्लिम शीख ईसाई, नाही, हे धर्म नाही. तर खरा धर्म म्हणजे काय, ह्या जी फसवण्याची वृत्ती याच्यातून बाहेर येण्यासाठी खरा धर्म समजला पाहिजे. की माझा धर्म आहे की भगवंताची सेवा करणं. एक तर डॉगची सेवा केली नाही, गॉडची सेवा नाही केली तर डॉगचं करतो, कारण गॉडलाच उलटं केलं तर काय होतं, डॉग होते. हां, आणि डॉगला उलटं केलं तर काय होतं, गॉड होते. 2 ऑप्शन, तर कोणाची सेवा करायची ते आपल्याला, कारण 80% आता त्या विक्रोनमध्ये जर पाहायला गेले तर जे कुत्र्या मांजरीवर प्रेम करायचे. आता नाशिकचे एक आंबोरी व्यक्ती पेपरला आलं, तो कुत्र्याला घेऊन त्याने 60-70 हजार रुपये खर्च केली ते आणण्यासाठी. डॉक्टर, विचार करा. आणि म्हटलं तो थंडीतलं वाढणारं कुत्रं आहे आणि इथं नाशिकमध्ये गरम, याचे काय वाचं. पण त्याला खाला काही साधं सुद्धा लागत नाही, भारी भारी बिस्किटं लागतात, दूध लागतं. इथं माणसाला पाहायला भेटत नाही, मग कुत्र्याला खाऊ घालतात. काय वाईट अवस्था आहे. म्हणजे कोणाची सेवा केली पाहिजे, काय केलं पाहिजे कोणाला कळत नाही. मला कधी कधी ते आमच्या कॉलनीमध्ये 2 जण माताजी कुत्र घेऊन फिरत, मला याच्यात कळतं मालक कोण असावं याच्यातला. कारण कुत्र जिकडं पळतं तिकडे ती माताजी घेऊन जाते, आणि त्याला सुसू करायचं असेल काय करते, वाट बघत बसते, हा कधी साफ करी पोट. मालक कोण, कुत्र कधी बाई. हां, कारण त्यानं स्वभाव सोडला आहे की नाही, तुमचा स्वभाव नाही, तुम्ही नाही का भगवंताची सेवा करा. आणि ह्या जगामध्ये त्या नेहमी काय होतं आहे, फसवण्याची वृत्ती. आणि याच्यातून काय होतं आहे की ह्या चक्रामध्ये अपूर्ण इंद्रिय असल्यामुळं त्याला पुढचं कळत नाही की काय बाबा पुढे मी कोणाची सेवा केल्यानंतर माझ्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे, माझ्या जीवनात काय येणार आहे, माझ्यासोबत काय येणार आहे. कारण की काहीच माहीत, अज्ञानामध्ये तो जीवन जगत असतो आणि भ्रमाच्या भोपळामध्ये राहतो. आणि प्रकृती कधी कोणाला काय झटका देईन काहीच गॅरंटी नाही. आणि म्हणून इथे पहिले जे अनुमान प्रमाण आहे जे दिलेलं आहे इथं प्रभुपादाने, प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये हे जे दिसतंय, म्हणून लोक म्हणतात ना, जे दिसतं तसं नसतंय, म्हणून सारं जग, हे मानायला पाठ सोपं आहे, पण तरी आपण त्या गोष्टी सारख्या सारख्या करतच राहतो. तर याच्या पुढे निघायचं असेल तर श्रील प्रभुपाद म्हणतात नाही, तुम्ही काय करा, दुसरं ज्ञानाची जी स्टेप आहे त्याला अनुमान, गेस करणं. आणि गेस करायचं असेल तर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलं, त्याला नुसतं बाह्य अवस्थेतून आपण त्याला हे नाही करू शकत. इकडे येतो, 1 मिनिट इकडे, इथं उभा राहा. हां, आता तिचे आई आणि मावशी त्याचं नाव नाही सांगायचं. आता ठीक आहे, तुम्ही ओळखीचं कोण नाव नाही सांगायचे, याचं नाव काय असेल, काहीच बोलू नका, सांगा, गेस करा बरं.
असेल ना, सुरेश, गणेश, मंगेश, राजेश, हां काय असेल? प्रकाश. अच्छा. याला खायला काय आवडत असेल? इकडं जोशी प्रभू. नाही नाही, पण काहीतरी पेशी आवडत असेल ना. चॉकलेट. अच्छा. अरे बापरे. याला आवडता हिरो कोणता असेल? हां अरे बापरे, सलमान. अच्छा अच्छा, असं. मग तुम्ही पहिलं काय प्रश्न विचारला? याचं नाव काय सांगितलं आपण? प्रकाश. दुसरं याला आवडतं काय? चॉकलेट. तिसरं सलमान खान. 3 नावं सांगितलं. ठीक आहे. तर तुझं नाव काय? साहिल. साहिल. पहिला अनुमान तुमचा चुकला. दुसरं तुला खायला काय आवडतं? इमानदारी सांगायचा. बटाट्याची भाजी. हां, बटाट्याची भाजी. दुसरा अनुमान चुकला. तुझा आवडता कलर करून कोण आहे? शाहरुख खान. शाहरुख खान. म्हणजे तुमचे 3 टाळ्या वाजवा. बस बस. म्हणजे तुम्ही अनुमान केला, म्हणजे डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलं तुम्ही, अनुमान पण केला, पण तुम्ही काय झाले? चुकलेत. ह्या ज्ञानाला काय म्हणतात? बऱ्याच वेळा लोक अनुमान लावतात. असं असेल, तसं असेल. भंगाराला विचारायचं देव कसा असेल? तो म्हणतो बस मी सांगतो. पांढरपुरीवाला सांग चुना चुना लावता, देव कसा असेल? तो म्हणतो बस मी चुना लावता. आणि नाव्याच्या दुकानात गेलात, तो पण देवा सांगतो. आपण कोणाकडे काय व्याख्या विचारतो? अनुमान करत असतो. आणि याचे अशा लोक कोण? असं म्हणजे त्या आपण हे नाही सांगत, त्याची टीका नाही करत, की आपण ज्ञान कोणाकडून घेतलं पाहिजे, त्या ज्ञानाचं आपल्या जीवनात काय होतंय. आपल्याला कधी जेव्हा त्याच्या शब्दावर कधी विश्वास आला? तुम्ही डोळ्यांना प्रतीक्षा पाहिलं, अनुमान पण केला. तिसऱ्यांदा तुम्ही कधी विश्वास ठेवला? जेव्हा त्याने शब्दप्रमाण सांगितलं, नाही माझं नाव हे, मला खायला आवडतं हे, माझा ॲक्टर आवडतं हे, कलर वेगळा आहे, काहीतरी शब्दप्रमाण दिले. तसंच भगवंत इथे अनुमानाच्या बाबतीत नाही का वेगळे आणि प्रपादिक उदाहरण देतात. सुंदर उदाहरण काय देतात, की जसं एक हत्ती होता आणि 6 आंधळे होते. आणि 6 आंधळे असल्यानंतर एक जण हत्तीला धरतो. तो म्हणतो की हत्ती ना कदाचित नाही काही खांबासारखा असेल. दुसरा आंधळा नाही का त्या हत्तीच्या पोटाला हात लावतो. तो म्हणतो नाही हत्ती म्हणजे भिंत असेल. तिसरा हत्तीच्या शेपटीला एक जण धरतो. तो म्हणतो नाही नाही हत्ती म्हणजे शेपूट असेल किंवा एखादी फांदी असेल. एक जण दाताला धरतो. तो म्हणतो कदाचित नाही नाही हे काहीतरी सुळा वेगळा असेल. एक जण कानाला पकडतो. कानाला पकडल्यानंतर त्याला काय वाटतं? हत्ती म्हणजे सूप असेल. पण एक सुज्ञ व्यक्ती आल्यानंतर काय सांगितलं? नाही बाबा हत्ती म्हणजे एक प्राणी आहे आणि तुम्ही ज्या ज्या वस्तूला हात लावताय त्या तुमच्या सगळ्या चुकीच्या काय आहेत? भ्रमित अवस्था आहेत, त्या खऱ्या नाहीत. कारण तुम्हाला ते काय आंधळं पाण्यामुळं ते दिसत नाही. हत्ती म्हणजे त्याला 4 पाय असतात, त्याला सोंड असते, 2 दात असतात, त्याला मोठे मोठे कान असतात. हे कधी आपल्याला विश्वास आला त्याच्यावर? जेव्हा त्या सुज्ञ व्यक्तीनं सांगितलं नाही बाबा हत्ती असा प्राणी आहे. तसंच ह्या जगामध्ये आपण भौतिक जगाच्या अंधकारामध्ये अज्ञानामुळे आपल्याला खरं ज्ञान आहे ते प्रत्यक्षा किंवा अनुमान न भेटता शब्दप्रमाणावर जेव्हा आपण विश्वास ठेवू तेव्हा त्याची आपल्याला नाही का खरी किंमत कळेल. जसं उदाहरण हे मोबाईल आहे. एखादा मोबाईल खराब झाला असेल किंवा लॅपटॉप खराब झाला असेल तर ते खराब झाल्यानंतर आपण जर रिपेअर करण्याकडे गेलो आणि आपण डोळ्यांना पाहिलं असेल आणि दुसरं अनुमान पण लावित असेल तर त्याच्यातल्या प्रॉब्लेम्स आपल्याला कळतील का त्या लॅपटॉपमधल्या मोबाईलमधल्या? नाही नाही. मग कदाचित आपण नाही का पाना घेऊ, नट घेऊ आणि आपण करून घेऊ तर होईल नाही. डायरेक्ट तो मॅकॅनिकल विचार भाऊ याच्यात प्रॉब्लेम्स काय आला. तुम्ही अनुमान बी लावला, प्रत्यक्ष जरी पाहिलं तर तुम्हाला ते कळणार नाही. जेव्हा तो मॅकॅनिकल सांगेल नाही बाबा याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत आणि असं असं केल्यानंतर असं असं होईल, तेव्हा काय होईल? त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सोल्युशन भेटेल. तसं ह्या जगामध्ये प्रत्यक्ष किंवा अनुमानपेक्षा शब्दप्रमाण नाही का आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शब्दप्रमाण म्हणजे शब्द ह्या शब्दाचा अर्थ वेद. वेद म्हणजे ज्ञान. जे ज्ञान आहे ते वेदाकून आपल्याला भेटते. वेद हे परिपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये कोणी साधारण व्यक्तीनं लिहिलेलं नाही. अपौरुष आहे तेने ब्रह्महृदय आदि कवये. भगवंतापासून ते ज्ञान आलंय आणि ते ज्ञान कसं आलंय? परंपरेद्वारे आलंय. भगवंताने ते ज्ञान कोणाला दिलं? पहिले ब्रह्माजीला दिलं. ब्रह्माजीने ते कोणाला दिलं? नारदाने दिलं. नारदाने व्यासांना दिलं. व्यासाने मध्वाचार्याला आणि मध्वाचार्याच्या परंपरेतून
ते शिलप्रपादाने आपल्याला इथपर्यंत आलेले आहे. जर परंपराचा अर्थ म्हणजे काय, एक पोस्टमॅन काय करतो, जसं तुमची मनी ऑर्डर असतो, तो त्याच्यात पैसे टाकत बी नाही काढून बी घेत नाही. तो काय करतो, समोरच्या व्यक्तीला जशाच तसं देतो. तसं परंपरा काय करते, आपल्याकडे जे ज्ञान आलं आहे त्या ज्ञानाला पुढच्या येणाऱ्या साधकांना जशाच तसं देतो, त्याच्यात इंटरफेअर करत नाही. कारण त्या भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी पण होती, आता पण आणि आपल्यानंतर पण राहणार. शाळेचा पोर्शन दर 5-10 वर्षानं बदलतो का नाही, पण भगवद्गीता ही 5 अनादी काळापासून आलेली. एवं परंपरा प्राप्त इदम राजर्षि विदु सकालीन महता योगो नष्ट परंतप. किती परंपरेतून आलेलं भगवंतापासून, ती काही साधारण आहे. आणि हे जगातलं नाही का जे ज्ञान आहे ना, किती मोठमोठ्या कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जर पाहिलं तर दरवर्षी त्यांच्या थेरीज बदलत राहतात. ही थेरी नंतर ती थेरी, सगळं काही बदलत राहतं. पण भगवंताचं जे ज्ञान आहे ते कधी बदलत नाही, ते शाश्वत आहे, अनादी आहे. आणि ते ज्ञान ह्या जगात जीवन कसं जगायचं आणि ह्या जीवनाचा त्याग कसा करून त्या आध्यात्मिक संसारात कसं जायचं त्याचे ज्ञान दिलं आहे. का आपल्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, शाळेमध्ये हे ज्ञान भेटतं का आपल्याला? आणि भेटलं तर ते केवळ पोटाची खळगे भरण्यापुरतं ते भेटतं, त्याच्या पलीकडे नाही भेटत. म्हणून इथे शिलप्रपादांची इच्छा आहे की ह्या ज्ञानचक्षु जे आहे, ह्या स्थूल आणि सूक्ष्म शरीर यातला फरक करता आला पाहिजे. सूक्ष्म काय आणि स्थूल काय. जसं स्थूल म्हणजे पंचमहाभूताचं शरीर, आणि सूक्ष्म म्हणजे काय, मन बुद्धी अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्याचे रूप रस गंध विषय, ह्या सगळ्यांचे ज्ञान कर. आणि आपलं शरीर जे भरलं ना, पंचमहाभूताच्या शरीरापेक्षाही सूक्ष्म शरीराची चेतना विकसित करण्यासाठी ज्ञानाचा दिलेलं आहे. कारण की आपण जे प्रवचन ऐकतो किंवा शास्त्राचं अध्ययन करतो ते स्थूल शरीरासाठी नाही करत आपण, ते कोणते करतो, सूक्ष्म शरीराची तयारी करतो. कारण आपण आपला पुढचा जो जन्म आहे तो चेतनेनुसार होतो. जसं भागवताच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही भले जीवनभर भक्ती केली असेल, आणि शेवटच्या मुवमेंटला तुम्ही 32 माळा 16 माळा सगळ्या केल्या, शेवटच्या मुवमेंटला तुम्ही ज्या गुणात जाता आणि त्या गुणानुसार तुमचं शरीर फिक्स होते. म्हणजे तुम्ही तमोगुणात असाल आणि भक्ती जरी केली असेल, आणि तमोगुणाचं उदाहरण कोण आहे भागवतामध्ये, दक्ष प्रजापती, तो भक्त होता. पण लास्ट मोमेंटला भक्त जरी असून त्याला तामसिक भक्ती करीत होता, पण लास्ट मोमेंटला काय झाले त्याची अवस्था. दुसरं उदाहरण राजसिक भक्ती, आपलं राजसिक, त्याचं उदाहरण कोण आहे, ध्रुव महाराज आहे. त्यांनी भक्ती केली पण राजसिक अवस्थेमध्ये गेली. आणि तिसरं उदाहरण आहे सात्विक भक्ती, म्हणजे पृथू महाराजांची. तसंच आपण जीवनभर जी भक्ती करू ती लास्ट मोमेंटला तुम्ही ज्या गुणात जाता त्याच गुणानुसार तुमचा देह फिक्स ठरलेला असतो. असं नाही की बऱ्याच वेळा लोक म्हणतात प्रभूजी कृष्ण स्मरण होईल का नाही मला, किंवा माझं आठवल का नाही. तर नाही, त्याचं प्रिपरेशन काय की तुमचा सूक्ष्म शरीर कोण्या गुणात तुम्ही विकसित करणार आहे, ते ज्ञान कोण्या गुणात घेत आहेत ते तुमचं गंतव्य ठरवत आहे. म्हणून शास्त्र आपल्याला एवढं सावध करतायत की नाही बाबांनो, आपल्याला सात्विक जीवनामध्ये आपल्याला जी विधी दिलेली आहे, साधना भक्तीची जी प्रोसिजर दिलेली आहे किंवा आपल्याला जी जीवनशैली दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे आपल्याला, की प्रत्येक व्यक्तीनं सात्विक जीवन जगलं पाहिजे. आपल्या विचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या चेतनेला विशेष करून हे बाह्यक्रिया ज्या आहेत आपण ज्या करतोय संसारामध्ये, त्या बाह्यक्रिया आपल्या आंतरिक सूक्ष्म शरीराचं जडणघडण करते. आपल्या सूक्ष्म शरीरानं ना ते घडवायचं काम कोण करतंय, हे ज्ञान करतंय. म्हणून आपल्याला आपला ओढ किंवा आपला कल किंवा आपलं कोणते ज्ञान घेतो, आपण कोणती प्रॅक्टिस करतो त्यानुसार आपलं सूक्ष्म शरीर घडलं जातं. आणि आचार्य वर्णन करतात याच्यामध्ये, ते म्हणतात की तुम्ही ज्या ज्या गोष्टींना तुमचं ज्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त कार्यरत राहतात तसं तसं तुमचा देह फिक्स असतो. आणि बघा याचं सुंदर उदाहरण आपलं भरत महाराजांचं. भरत महाराज सगळं सोडलं त्यानं. काय शब्द वापरला 2 ठिकाणी, मलवत. मलवत म्हणजे जसं आपण टॉयलेट बाथरूममध्ये गेल्यानंतर विष्ठा त्याग करतो, पण त्याच्याकडे बघत नाहीत. तसंच भरत महाराजांनी एका क्षणात सगळं सोडलं आणि कुठे गेले, सगळं करून गंडकी नदीच्या काठी पुलस्त्य ऋषीच्या आश्रममध्ये गेले. आणि तिने
जर भक्तीच्या स्टेजमध्ये कोणता आदोश्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची भाव आणि प्रेम इथपर्यंत गेलोत आपण. पण गेल्यानंतर शेवटच्या मुमेंटला त्याने एक दृश्य पाहिलं आणि त्यांच्यामध्ये कोणतं दृश्य आलं, रासिक वृत्तीचं दृश्य आलं की नाही अरे आपल्याला ते आपल्याकडे ठेवून घेऊ. सात्विक असलं असतं तर काय केलं असतं, भाऊ ठीक आहे सोडून दिलंस. पण रासिक वृत्ती आली आणि त्या रासिक वृत्तीमुळं त्याने काय केलं, त्या गोष्टीकडे जास्त फोकस केलं. बघा भावस्तरावर जाणं सोपं नाही प्रभू. खूप आपण अनर्थाच्या स्टेजमध्ये आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो. म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअली मी बोलतोय की खूप संघर्ष करावं लागतं. अनर्थाच्या बाहेर निघणं, काम क्रोध लोभ मद मत्सर इच्छा दोष याच्यातून बाहेर निघणं खूप कठीण आहे. पण भरत महाराजांनी सगळ्या स्टेप पार केल्या होत्या आणि केल्यानंतर रासिक वृत्ती तिथे आल्यानंतर त्यांची जी आसक्ती होती रासिक वृत्तीची, पुढचा देह कशात आला त्यांना, हरणाचा आला. पण हरणाच्या वृत्तीमध्ये आल्यानंतर त्यांनी रासिक वृत्ती सोडली. नको बाबा की जर आता आपण तीच अवस्था ठेवली तर आपलं पुढचं गंतव्य काय होईल. म्हणून त्यांनी काय केलं, जरी शरीर कशाचं होतं, हरणाचं होतं, पण त्यांनी सात्विक वृत्ती पकडली. आणि सात्विक वृत्तीमध्ये त्यांनी काय केलं की ज्या आश्रममध्ये ते राहायचे त्या आश्रममध्ये जाऊन त्यांनी काय केलं, नेहमी श्रवण कीर्तन केलं. नेहमी श्रवण कीर्तन केलं, साधूचा संग केला आणि तिथे आजूबाजूला तपस्या केली त्यांनी. म्हणजे त्या जीवनाला त्यांनी रासिक वृत्तीला हळूहळू सोडलं शरीरातून, पण मानसिक अवस्थेतून त्यांनी सात्विक वृत्तीला त्यांनी विकसित केलं. आणि जेव्हा ते शरीर सुटल्यानंतर हरणाच्या शरीरातून भगवत धामात जाता येणार नाही, म्हणून पुढच्या जन्मात अजून सात्विक अवस्था भेटण्यासाठी ब्राह्मण शरीर भेटलेले. म्हणून जे योगभ्रष्ट व्यक्ती असतात, योगातून त्यांना जन्म कुठं भेटतो, ब्राह्मण कुळात भेटत असतो किंवा एक शुद्ध भक्तांच्या घरात भेटतो. का, त्यांना ते वातावरण निर्माण व्हावं, त्याला पोषक वातावरणात कमी वेळामध्ये त्यांना भगवत धामात जावं, म्हणून भगवंत त्याला तशी अरेंजमेंट करतायत. आणि तिथून मग जेव्हा ते जड भरत झाले, तर जड भरत राहिल्यानंतर त्यांनी ठरलं की जर माझी अवस्था, मी जर ह्या गोष्टीमध्ये जर कर्मकांडामध्ये गुंतलो, ज्ञानकांडामध्ये गुंतलो आणि माझे वडील मला बळजबरी गायत्री उपनयन संस्कार चुका आणि मी सगळं, जर त्या अवस्थेमध्ये माझी आसक्ती वाढेल त्यांच्याप्रती, आसक्ती काय रासिक आणि तामसिकमुळं माझी आसक्ती वाढेल, तर मी पुन्हा मी रिस्क नाही घेणार ते. म्हणून त्यांनी काय केलं, एकदम जडवत बुद्धीनं राहिले ते. आणि जडवत बुद्धी राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, बाह्य अवस्था एकदम जडवत होती, पण आंतरिक चेतना कशी त्यांनी काय केली, सात्विक अवस्थेत राहिली. आणि त्यांनी एकदम प्रॉपर टायमाला ज्ञान कोणाला दिलं, कोणाला सांगितलं नाही त्यांनी ज्ञान. राजा रहुगणला ज्ञान सांगितल्यानंतर कळते की त्यांची अवस्था काय होती. आणि ती तत्त्वज्ञान जर पाहिलं राजा रहुगणला की त्या आत्म्याचं, या भौतिक जगाचं, की कसं इथून बाहेर पडलं पाहिजे, खूप सुंदर संवाद आहे त्याच्यामध्ये. तर तिथून त्याने हरणाच्या शरीरातून जड भारताच्या शरीरापर्यंत सात्विक अवस्था म्हणजे रासिक आणि तामसिक अवस्था, इव्हन सात्विक ब्राह्मण कुळामध्ये असून सुद्धा त्यांनी सात्विकाला प्राधान्य दिलं नाही, तर विशुद्ध सत्वाला त्याने प्राधान्य दिलं, वासुदेव तत्वाला त्याने प्राधान्य दिलं. आणि जेव्हा त्याने सगळं बाह्य अवस्था बंद केल्यानंतर तिथून ते डायरेक्ट भगवत धामात गेले. का बरं, कारण त्यांनी बाह्य अवस्थाला जास्त लक्ष दिलं नाही, तर आंतरिक जी चेतना होती सत्वगुणाची त्याला त्यांनी विकसित केलं. म्हणून ते ज्ञान जेव्हा आपण जी साधना घेतो किंवा जे आपण ज्ञान घेतो, ते ज्ञान चक्षु कसं असलं पाहिजे, आपल्याला आपल्या स्तरातून नाही का, बरेच लोक ज्ञान घेतात, ज्ञानाचा नाही का त्यांचे ग्रंथाचे वाचन होतात, पण त्यांचं चेतना विकसित होत नाही, कारण त्यांची चेतना काय होते, रासिक आणि तामसिक वृत्तीमध्ये नेहमी फसून जाते. तर त्यासाठी इथे प्रपात म्हणतात की ह्या ज्ञानाला किंवा या वेदाला अतिशय आपण काय केलं, प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केलं पाहिजे, जे परंपरेतून आलेले आहेत. जेवढं तुम्ही जसं जड भरताने काय केलं, ते श्रवण केलं, म्हणजे हरणाच्या शरीरामध्ये पण केलं आणि नंतर त्या जे श्रवण केलं त्या त्यांनी स्मरण केलं. तर परंपरेतून जेव्हा आपण श्रवण करू, ते ज्ञान घेऊ, तेव्हा आपल्या हृदयात काय होईल, परिवर्तनशील होईल. आणि श्रवण हा भक्ती मार्गातला तुम्ही कोणत्याही स्तरावर गेलात, बघा एखाद्यानं जर प्रश्न केला, परीक्षित महाराज आईच्या गर्भामध्ये भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर ते म्हणतात नाही गरज नाही मला ज्याचं, पण ते नंतर काय शेवटच्या क्षणालासुद्धा त्याने श्रवणाचा आश्रय घेतला. दुसरं उदाहरण कोणाचं आहे, प्रल्हाद महाराजांचं. प्रल्हाद महाराज काय म्हणतात, भगवंताला दर्शन घेतल्यानंतर सगळं वरदान झालं, सगळं झालं, भगवंत आता निघाले,
तर त्यावेळेस भगवंत म्हटले आणखीन एखादं वरदान मागायचं तर मागून घे. त्यावेळेस प्रल्हाद महाराज काय म्हणतात, एकच वरदान द्या, तुमच्या भक्ताचा संघ मला भेटाव. काय, कोणाचा संघ भेटाव? भक्ताचा संघ म्हणजे काय, अशा गप्पा मारण्यासाठी का? नाही. ते म्हणतात भक्ताच्या संघामध्ये मला नाही का तुमचं स्मरण होऊन जाईल, कारण मी माझ्या भौतिक संसारामध्ये पुन्हा फसू शकतो भगवंत. म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन जरी झालं तुम्हाला, दोघांना पण झालं, पण तरी त्यांनी काय केलं, भक्ताचा संघ केला आणि भक्ताच्या संघामध्ये कथा श्रवण कीर्तन केलं होतं, ज्ञान घेतलं, ज्ञान दिलं घेतलं, त्याच्यामध्ये आदान प्रदान झालं होतं. त्याच प्रकारे आपल्याला इथे या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला इथं प्रत्येकाने आपल्याला जीवनामध्ये भक्ताचा संघ केला. असं जसं चातक व्यक्ती पक्षी असतो ना, ते स्वाती नक्षत्रातलं पाणी पिण्यासाठी वर्षभर आतुरतेने असतो, आणि जर स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस नाही पडला तर तो काय करतो, तहान तसेच राहून येतो. तसंच साधकाने भक्ताच्या संघासाठी लालायत राहिलं पाहिजे की कुठं मला संघ भेटेल, कुठं मी हे करू शकेल. जसं आता मी वृंदावनला गेलो होतो, आम्ही 2-3 दिवस होतो आणि सकाळच्या भागवतमला पाहिलं, तो प्रभुपादाचे बरेच डिसायपल्स एकदम ज्युनियर ब्रह्मचारी त्याचं प्रवचन ऐकत होते. तर त्यावेळेस मी विचार करत होतो की एवढे मोठमोठे डिसायपल प्रभुपादांचे, माताजी प्रभूजी सगळे, पण ते सगळ्यांचं एकदम ध्यान पुढे बसून प्रवचन ऐकत होते आणि त्याची तल्लून तर पाहिली 1 तास एकदम ध्यानपूर्वक. काही जणांनी खूप ग्रंथ पण लिहिले त्याच्यावर. तर शिकायचं तात्पर्य म्हणजे काय, आपण कोणत्याही स्तरावर जर झालं तरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये श्रवण ठेवलं पाहिजे. म्हणजे दिवसातून ॲटलिस्ट आपण नाही का ते ज्ञान, चक्षु ज्ञान जर प्राप्त करायचं तर दिवसातून ॲटलिस्ट 15 मिनटं, अर्धा तास जेवढं शक्य होईल, कारण घरकार्य संसार करणं सोपं नाही. मुलाबाळांना, परिवारांना, वर्कच्या ठिकाणी काम करणं खूप कठीण चाललेलं आहे आजकाल. एवढी भयंकर अवस्था जॉबच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी, त्याच्यात भक्ती करणं अतिशय कठीण आहे. पण आपल्याला होईल ते शक्य तर प्रयत्न करायचे नाही बाबा, कारण का आपली चेतना नको त्याच्यातच फसायला. कारण दिवसभर आपण ज्या गोष्टी घेऊ त्याचा तसंच आपलं स्वरूप आणणार आहे, पण त्या स्वरूपाला कट करण्यासाठी ॲटलिस्ट आपण नाही का थोडंफार का असे ना श्रवण कीर्तन केलं पाहिजे. आणि त्या श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून आपली जी काही अवस्था आहे ती आपण विकसित करतो. जेव्हा ही ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा मग भगवंत म्हणतात की तुला या जगामध्ये त्या श्रवणाच्या माध्यमातून तू जेव्हा ज्ञान घेशील तर तुला दुसरीकडे ज्ञान घेण्याची गरज नाही, कारण की ह्या श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला या जगातला खरं तत्त्व कळून जाईल. शरीर नसून मी आत्मा आहे, जगाशी किती संबंध ठेवायचा, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि माझ्या जीवनाचे ध्येय काय. सारखा श्रवणाच्या माध्यमातून ध्येय फिक्स होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही. येऊन आता मध्यंतरी मी लोकनाथ महाराजांचं एक प्रवचन ऐकत होतो, आणि तर त्याच्यामध्ये त्याने कोणातरी प्रश्न विचारला, तर ते म्हटले की मी रोज प्रभुपादांचे एक प्रवचन ऐकतो, रोज एक प्रवचन प्रभुपादांचं. आणि राधानाथ महाराज म्हटले, त्यांच्या शिक्षार्थी सांगत होते का क्लासमध्ये, महाराज रोज प्रभुपादांचे एक प्रवचन ऐकतात. आताच मध्यंतरी लोकनाथ महाराज राधा गोविंद महाराजाला भेटायला गेले होते वृंदावनमध्ये, मायापूरमध्ये. तर भेटता बरेच डिस्कशन झालं. यूट्यूबला जाताना तुम्ही, माझ्या तर काही अर्धा तासाचं त्यांचं डिस्कशन आहे. तर त्याच्यामध्ये लोकनाथ महाराज सुंदर अभंग म्हणत होते आणि राधा गोविंद महाराज ऐकत होते. आणि शेवटी लोकनाथ महाराज म्हणतात की तुमचा अमरेंद्र आहे ना, खूप छान प्रवचन करतो, खूप छान प्रवचन करतो. आणि मग राधा गोविंद महाराज, कारण त्यांना बोलताना पॅरेलेसचं हे झालेलं आहे. तर तिथे महाराज लोकनाथ स्वामी महाराज एवढे मोठे संन्यासी, जीबीसी आहे, पण ते कोणाचं गुणगान करतायत, अमरेंद्र. ते प्रवचन कोणाचं ऐकतात, अमरेंद्र प्रभूंचं. म्हणजे इथं आपल्याला काय शिकायचं आहे की मोठमोठे संन्यासीसुद्धा ते श्रवणावर जास्त जोर देत आहेत. ते हे नाही बघत की ज्ञान देताना ते व्यक्तीचं पात्रता काय, का ज्युनियर आहे का सिनियर आहे. कधी देवतीनं असा प्रश्न नाही केला, अरे तू लहानाचं मोठं मी तुला केलं आणि तू काय मला ज्ञान देतो. नाही, ज्ञान घेतलं, त्याच्या वयाकडं नाही पाहिलं त्याने. जेव्हा परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी, तुम्ही तर 16 वर्षाचे, नाही, त्यांनी बाह्य अवस्था नाही पाहिली. त्यांनी काय पाहिलं, त्यांच्या सभेमध्ये, सुखदेव गोस्वामीच्या सभेमध्ये कोण कोण बसलं होतं, नारद मुनी, वेदव्यास पण बसले होते. का बरं बसले होते, वेदव्यास म्हटले असते मी ज्ञान तुला दिलं, नारद मुनी म्हटले अरे मग मीच तुला दिले सगळं, पण नाही, त्यांनी काय केलं, उत्सुकता ठेवली श्रवणाची. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये असं कधीच ठेवायचं नाही की आता मला लय ज्ञान भेटलेलं आणि मी लय पावसलेला आहे, मग तो वेडा आहे.
आणि आजकाल आपल्या मंदिरामध्ये कालच आमचं डिस्कशन झालं की काही लोक स्पेसिफिक व्यक्तीलाच प्रवचन ऐकतात. तसं कधीच करू नका. कारण तुम्हाला एखादा इमर्जन्सी जर काही झालं, तुमच्या पायाला ॲक्सिडेंट झालं, होऊ नये पण झालं, तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणणार नाही साहेब ते डॉक्टर असेल तर मी ट्रीटमेंट करेन. आपण त्यावेळेस म्हणून भाऊ इमर्जन्सी आहे, तू काय का असे ना पहिले मला ट्रीटमेंट कर भाऊ. तसं ह्या जगामध्ये आपल्याला इमर्जन्सी आहे. मायाचा एवढा प्रकोप चालू आहे, एवढं प्रलोभन आहे, एवढं अनर्थ आपल्याला त्रास देतात का नाही? का मलाच एकट्याला देतात? सगळ्याला देत आहेत. कपडे चेंज झाले म्हणून कोणाला त्रास नाही, व्यक्ती सगळ्याला त्रास होतो. पण त्याच्यातून आपल्याला एक ध्यान ठेवायचं, काही का असे ना. आपण नेहमी ध्यानपूर्वक असं ठरवलं पाहिजे, नाही मी रोज एक प्रवचन ऐका. ज्यांचं तुम्हाला आवडतं त्यांचं ऐका, पण ऐका. आणि जेव्हा तुम्ही हे ज्ञान ऐकता तर हळूहळू तुमचं जे सूक्ष्म शरीर आहे भगवंताच्या प्रती अट्रॅक्ट होईन. खाली आपलं फिजिकल शरीर आता ॲक्टिव्हिटी चालू आहे सध्या, दंडोत करणे, प्रसाद खाणे, नमस्कार करणे, दर्शन घेतला, हां चांगला ड्रेस आहे, पेट आहे, हां हो सगळं आहे. पण आंतरिक सूक्ष्म शरीर माझं विकसित होतं आहे का? आणि जेवढं तुमचं सूक्ष्म शरीर होईल भगवंताच्या प्रती आकर्षित, तेवढंच पुढचं गंतव्य नाही तर पुन्हा हेच आपलं पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. पुन्हा ह्या संसारामध्येच आहे. मग रिस्क कशाला घ्यायचं? वेळ खूप कमी आहे. कमी वेळामध्ये जास्त करायचं आपल्याला. थोडं भक्तीमध्ये सिरियस व्हायचं आपल्याला. जेवढं तुम्ही, कारण की असं म्हणजे याच्यामध्ये तळमळ असले पाहिजे. श्रवण कीर्तनामध्ये खूप भक्तीचं हे अंग आहे. आणि तेवढं जर ध्यानपूर्वक करताना तर आपल्याला भगवंताच्या प्रती निश्चित आकर्षण होईल. आणि आपली चेतना हळूहळू भगवंताच्या प्रती प्रेम विकसित करून, आता सध्याचं प्रेम आपलं भौतिक संसाराच्या, नातेवाईक, परिवारांच्या, समाजाच्या, देशाच्या, कुठं काय चाललं आहे त्याच्याप्रती आहे. अरे ठीक आहे, एक शारीरिक शरीर आहे, आपल्याला त्याला संबंध ठेवावा लागतं तेवढ्यापुरतं तेवढं. पण आंतरिक आपलं मनात ध्येय असलं पाहिजे, नाही भगवंता तूच पाहिजे. हे जर ठेवता तर त्याच्यासाठी जेव्हा तुमचं ध्येय क्लिअर राहील ना, मग त्या ध्येयासाठी तुम्ही त्याच गोष्टी करणार आहे. तुम्ही भौतिक संसारासाठी ध्येय ठेवता तर भौतिक संसाराचे कार्य करतात. भगवंताचं ध्येय ठेवता तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जे लागणारे मार्ग आहेत त्याचं तुम्ही अनुकरण करणार आहेत. आता तुम्ही ठरवायचं तुमच्या जीवनात तुम्हाला कोणतं ध्येय ठेवायचं, आणि तसं ध्येय ठेवता तर आपलं पुढचं गंतव्य आपल्याला प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.